पाण्याचं एकही थेंब न वापरता आपण बनवूया रवा बेसन लड्डू. चला तर मग. 1 वाटी तूप घालून घेतलेलं आहे, गरम झालं. आता 1 ग्लास रवा घेतलं. आता पुन्हा 1 ग्लास घेतलं. असे 2 ग्लास रवा घेतलेला आहे. आता त्याला छान भाजून घेऊया आपण तांबूस कलर येतपर्यंत. हे बघा असं झालेलं आहे. पुन्हा भाजू थोडा वेळ आणि कमी स्पीडवर भाजायचं. कलर चेंज, आता बघा कलर चेंज झालेलं आहे त्याचं. असं कलर इथपर्यंत भाजायचं छान. आणि मोठ्या स्पीडवर ठेवायचं नाही, कमी स्पीडवरच ठेवून भाजायचं असते. आता होत आलेलं आहे भाजून. आता गॅस बंद करून घेऊया आणि काढून घेऊ. पूर्ण काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये पुन्हा तूप घालू 1 कटोरी. आणि 2 ग्लास बेसन घेऊ. 2 ग्लास बेसन घेतलेलं आहे. त्याला पण छान भाजून घेऊया. लागलंच तर तूप तुम्ही पुन्हा टाकू शकता थोडं थोडं. हे बघा त्याचा पण कलर चेंज होते ते आता. हे बघा त्याला थोडं तूप सुटतपर्यंत घालू आणि त्यात थोडे ड्रायफ्रूट पण टाकलेले आहे, बदाम काजू किसमिस. ड्रायफ्रूट झालेले आहे, विलायची पावडर आणि गुलाबाच्या फुलाच्या थोड्या पाकळ्या टाकल्या आहे. आणि आता साखर 2 ग्लास घेऊन घेऊ. साखरेचं पावडर करून घेऊ आता आपण मिक्सरमधून. 2 ग्लास साखर घेतलेली आहे. हे बघा पुन्हा 1 ग्लास हे आणि त्यात विलायची घेतली आहे. झालं. आता बेसन भाजलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण रवा घालून घेऊ. पूर्ण घालून घेऊ. साखर टाकू त्याच्यामध्ये. पूर्ण मिक्स करून घेऊ आता. झाली साखर मिक्स करून झालेली आहे पूर्ण. बघा आता सगळं हे झालेलं आहे. आणि थोडंसं गरम गरमच त्याच्यामध्ये आपल्याला लड्डू बांधायचे आहे. सारण तयार झालेलं आहे. चला गॅस बंद करूया. हे बघा झालं तयार. आता लड्डू बांधून घेऊ. छान होतात लड्डू. तुम्ही करून बघा एकदा रेसिपी. बघा पूर्ण लड्डू तयार करून घेऊया. चला या मग. हे बघा तयार झालेले आहे पूर्ण. बघा आपले लड्डू. ड्रायफ्रूट थोडे थोडे घालून घेऊ. बघा झालेले लड्डू. पाण्याचं एक पण थेंब आपण वापरलेलं नाही आहे इथे. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.